शहाजीराजेंना आदिलशहानं बंगळूरला का पाठवलं? कारण की त्यांना हे कळून चुकलं होतं, त्यालाच नाही तर मुघलांना सुद्धा हे कळून चुकलं होतं की शहाजीराजे जे आहेत ते जर सह्याद्रीत राहिले तर ते स्वातंत्र्य राज्य उभारणार आणि निजामशहा बरोबर उभं केलेलं ते जे 3-4 वर्षाचं जे निजामशाही होती ते सुद्धा एक स्वराज्याचाच प्रकार होता, फक्त त्याला पूर्ण रूप नव्हतं. हा शहाजीराजांचा पराक्रम त्यांना माहीत होता, म्हणून त्यांनी शहाजीराजाच बंगळूरला पाठवलं. पण आपलाच अंश म्हणजे मासाहेब जिजाऊ आणि शिवाजीराजा हा अजून इथं आहे. 14 वर्षाच्या शिवाजीराजांनी, मी म्हटलं की सह्याद्री बंड करायला लावते, आणि महाराजांनी रायरेश्वराला शपथ घेतलेली आहे. आणि आता आपण तोरणाच्या पायथ्याशी आहेत. आपण तोरणा बघू शकतो, वर तोरणगड आहे, आणि ह्याच तोरणाला जिंकून महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. तोरणा कधी जिंकला याची एक्झॅक्ट तारीख माहीत नाही आहे, पण मग तोरणा नक्की ह्याच काहीतरी कार्यकाळात जिंकलेला असेल 100%. 1644ला तर रायरेश्वराला 46 किंवा 47 तर नाही म्हणता येणार, तेव्हा पुरंदरची लढाई झाली ती, पण 46च्या दरम्यान हा तोरणा घेतला असू शकतो. या तोरणाला नंतर महाराजांनी याची प्रचंडता बघून, एवढा मोठा भव्य तोरणा बघून प्रचंडगड असं नाव दिलं. चला आता आम्ही तोरण्याची सर करतो आणि वरून तुम्हाला दाखवतो की महाराजांनी तोरणा म्हणजे तोरणाच्या ज्या माच्या वगैरे बांधल्यात त्या कशा आहेत. भेटूयात.